हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय एक्विरस किचन. चला तर मग आज काहीतरी आपण वेगळं बनवूया. वेगळं म्हणजे काय? स्वीट कॉर्न पास्ता. छान छान. चला तर मग करूया. या ठिकाणी मी एक कढई ठेवलेली आहे, त्यात थोडंसं ऑइल टाकलं आहे. त्यात टाकलंय थोडंसं जिरं, आपण बघू शकता या ठिकाणी मी काय काय साहित्य घेतलं आहे. एक टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, एक शिमला मिर्च घेतली आहे आणि छोटं छोटं अद्रक कापून घेतलेलं आहे थोडंसं. नंतर हिरवी मिरची घेतली आहे. नंतर वाटाणे सोलून घेतलेले आहे. आपल्याला दिसत असेल सगळं छान. आणि या ठिकाणी हे स्वीट कॉर्न आहे, ते मी भाजून घेतलेले आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आपण पास्ता आधीच रेडी करून ठेवलेला आहे. गरम पाण्यामध्ये मी याला उकडून घेतलेला आहे आणि यात मीठ तेल थोडंसं टाकलेलं होतं उकडताना. चला तर आपलं जिरं या ठिकाणी झालेलं आहे. आता आपल्याला यात टाकायचं आहे कांदा, मग टाकायची हिरवी मिरची, सतत हलवत राहायचंय. चला तर मग यात आपण आता टाकूया थोडी शिमला मिर्च, थोडंसं अद्रक, आता टाकायचे वाटाणे, आपल्याला हे थोडंसं 5 मिनटं होऊ द्यायचं आहे कमी गॅसवरती, कारण आपण यात कच्चे वाटाणे घातले, मग ते शिजायला नको का. चला तर आपण चेक करूया आता. चला मग आपले वाटाणे पण या ठिकाणी झालेले आहे. आता यात टाकायचं आहे आपण जो टोमॅटो कापून घेतला होता, तो आपल्याला यात टाकायचा आहे. हलवून घ्यायचं आहे.
त्यानंतर काही मसाले आपण यात टाकले. यात मी हळद टाकली, यात टाकलंय मीठ, नंतर मी यात टाकत आहे थोडंसं तिखट, टाकायची धना पावडर थोडी, नंतर टाकायचा आहे मॅगी मसाला, हे छान हलवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला यात टाकायचं आहे टोमॅटो केचप, अगदी थोडा टाकणार आहे मी, कारण आपल्याला स्वीट कॉर्न टाकायचे ना. पण बघू शकता 1च चम्मच, गोड नको व्हायला. नंतर टाकणार आहे थोडीशी शेजवान चटणी, बघा ती पण 1च चम्मच टाकत आहे. तरी छान हलवूया. टाकायची स्वीट कॉर्न आपण जे भाजून घेतलेले आहेत बघा. आता हे छान हलवायचं आहे. खूप मस्त लागते, एकदा नक्की ट्राय करा. यात टाकायचं आहे आपल्याला पास्ता, चला तर छान हलवूया. चला तर याला 5 मिनिटं आपण झाकूया. चला तर फ्रेंड, आपला टेस्टी पास्ता रेडी आहे. यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. छान कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे, लास्टमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला, ओके, बाय बाय.